श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत श्री जोशी यांच्या घराच्या उत्तरेला पडीक जमिनीत एक औदुंबराचे झाड होते. स्वामी महाराज कधीकधी त्या औदुंबराच्या झाडाखाली येऊन बसत. एके दिवशी श्री गोपाळ भट भिडे मिरजकर सेवेकरी यांच्या मनात आले की या औदुंबराखाली आपण मठ बांधून श्रींच्या पादुकांची स्थापना करूया. पण त्याच वेळेला त्यांच्या मनात असा विचार आला की आपण दरिद्री आहोत, आपल्याकडे पैसे नाहीत. मग ही मनातली इच्छा कशी सिद्धीस जाईल? तेव्हा स्वामींनी त्यांच्या मनातील लगेच जाणले आणि बोलले, अरे हवेली बांधून पादुकांची स्थापना कर. असे बोलताच गोपाळ भट हात जोडून विनंती करत बोलले की महाराज, पैसे कुठून आणू? तेव्हा स्वामी बोलले, अरे अलग कर, म्हणजे पाहिजे तितके पैसे भेटतील. ही स्वामींची आज्ञा होती आणि स्वामी आज्ञा शिरसावंद्य मानून श्री गोपाळबुवा धाराशिव वगैरे गावातून फिरून 400-500 रुपये घेऊन आले. अक्कलकोटमधून सुद्धा वर्गणी जमा केली. जवळजवळ 1001 रुपये त्यांनी जमा केले आणि पंचांमार्फत देवालय बांधले. पादुकांची अर्चा करण्यासाठी सासवडकर, दीक्षित वगैरे मोठे मोठे विद्वान जमवून शास्त्रविधीने अर्चा केली. विशेष म्हणजे या अर्चेची सुरुवात स्वतः स्वामींनी श्रीमन महागणाधिपतये नमः निर्विघ्नमस्तु असे बोलून केली आणि संपूर्ण अर्चा होईपर्यंत स्वामी तेथेच राहिले होते. पादुका आणि विष्णू पंचायतांची स्थापना तेथे विधिवत झाली. सर्व कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामींचे कार्य स्वामीच करतात, आपण फक्त माध्यम आहोत. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.